सावनेर येथे महामानवांच्या संयुक्त जयंती जन्मोत्सव सोहळा संपन्न। प्रबोधनात्मक कार्यक्रमासह विविध कार्यक्रमाचे आयोजन। जनमानसात महापुरुषांचे विचार रुजावे या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही जनकल्याण सामाजिक बौद्धिक संघटनेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम शुक्रवार 11 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बस स्थानकाजवळ सावनेर येथे उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम, सत्कार समारंभ, मानवतावादी विचारांचा महासंग्राम, राष्ट्रीय दुय्यम गंमतीचे जंगी सामना, प्रबोधनकार वैभव सांस्कृतिक कला मंडळ, शाहीर निनाद बागडे व राष्ट्रीय आझाद तिरंगा निशान शाहीर पुरुषोत्तम खांडेकर यांच्या महापुरुषाच्या विचारधारेवर खडा जंगी दुय्यम तमाशा आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे उद्घाटन बहुजन मुक्ती आंदोलन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेशबाबू डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अभिविलास नकाते सर प्रमुख उपस्थिती म्हणून होते। प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विजयराव धोटे, विस्तार अधिकारी उत्तम बलवीर, BPS संयोजक मयूर नागदवनी, उमेश गणोरकर, बाबाराव दुपारे, निशा खडसे, शामराव डांबरे प्रामुख्याने उपस्थित होते। या प्रसंगी मान्यवर वक्ते व शाहिरांनी आपल्या कला कौशल्यातून महापुरुषांच्या विचारधारेवर प्रबोधन केले। तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। डॉक्टर विजय धोटे, उत्तम बरविल, शामराव डांबरे, शांताराम ढोके, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र सातपुते, ढोके सर, ज्येष्ठ पत्रकार युवराज मेश्रा, मनीष रोकडे, सरपंच ग्रामपंचायत बिछवा आदींच्या शाल, पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी सुरेशबाबू डोंगरे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की आज देशाला संत महामानवांच्या विचारांची गरज असून ते आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले। तर अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक विलास नकाते यांनी महात्मा फुले यांच्यासह महापुरुषांच्या विचारावर प्रकाश टाकत OBC, SC, ST समाज बांधवांनी महापुरुषांच्या पुस्तकांचे वाचन करून खरा इतिहास समजून घेणे काळाची नितांत गरज असल्याचे सांगितले। या प्रसंगी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। जनकल्याण बौद्धिक संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष भगवानजी चांदेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। संस्थेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र सातपुते यांनी उत्कृष्ट संचालन केले व उपस्थितांचे आभार मानले। आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत 24 न्यूज़।